नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं साऊंडवाला एक या चॅनलवर. तर हा व्हिडिओ थोडा वेगळा असणार आहे. म्हणजे माझे जे रेग्युलर व्हिडिओज असतात जसे की झाले व्लॉग्स वगैरे, तर त्या टाईपचा हा व्हिडिओ नाही आहे. हा थोडा डिफरंट आहे. थोडी डिफरंट स्टाईल ट्राय करतोय मी. जर या व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद मिळाला तर असेच वेगवेगळ्या ब्रँडचे किंवा त्यांच्या सिरीजचे मी वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत राहील. आणि आजचा व्हिडिओ असणार आहे DNB ऑडिओ टेक्निक यांची GSL सिरीज. म्हणजे GSL सिरीजमध्ये कोणते कॉम्पोनंट्स यूज केले आहेत, ती कशा प्रकारे वर्क करते किंवा ते वर्क करण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर्स आणि कोणते एम्प्लिफायर्स लागतात, या सर्व गोष्टींची माहिती मी देणार आहे. तर मित्रांनो, DNB ऑडिओ टेक्निक ही कंपनी 1981 साली जर्मनीतील बॅकनांग या छोट्या गावात स्थापन झाली. त्यांचा मुख्य फोकस होता क्वालिटी साऊंड प्रोव्हाइड करणं. आज DNBचे सिस्टम्स जगभरातील कॉन्सर्ट्स, फेस्टिवल्स, स्टेडियम्स, थिएटर्स आणि टूर्समध्ये वापरले जातात. मेयर साऊंड, JBL, ॲडमसन यांच्याबरोबर DNBला टॉप 5 प्रो ऑडिओ जायंट्समध्ये मानलं जातं. त्यांच्या उत्पादनांमध्ये SL सिरीज विशेष प्रसिद्ध आहे, कारण ती नो कॉम्प्रोमाइज साऊंड सिरीज आहे. तर आता येऊया मुख्य मुद्द्याकडे. GSL म्हणजे नक्की काय? GSL हा एक लार्ज फॉर्मॅट लाईन ॲरे सिस्टम आहे, जो 2018 मध्ये DNBने लॉन्च केला. ही SL सिरीजमधली पहिली आणि सगळ्यात मोठी मॉडेल आहे. हा सिस्टम खास करून आउटडोअर कॉन्सर्ट्स, फेस्टिवल्स आणि अरेना साऊंडसाठी डिझाईन केला गेला आहे. तर आता येऊया कॉम्पोनंट्स ऑफ GSL कडे. GSL सिस्टम म्हणजे फक्त एक बॉक्स नाही, तर एक संपूर्ण इकोसिस्टम आहे. त्याचे मुख्य कॉम्पोनंट्स GSL 8 आणि GSL 12 कॅबिनेट्स हे मुख्य लाईन ॲरे स्पीकर्स आहेत. SL सब आणि SLG सब हे लो एंड फ्रिक्वेन्सीसाठी सबवूफर्स आहेत. DAT एम्प्लिफायर्स प्रत्येक कॅबिनेटला पॉवर देण्यासाठी वापरले जातात. R1 आणि ॲरे कॅल्क सॉफ्टवेअर सिस्टम सेटअप, प्रिडिक्शन आणि ट्युनिंगसाठी. प्रत्येक GSL बॉक्समध्ये दोन्ही बाजूंना ॲक्टिव्ह कॅन्सलेशन सिस्टम असतं, त्यामुळे साईड लीक कमी होते आणि साऊंड बॅकस्टेजमध्ये पसरत नाही. हा DNBचा गेम चेंजर फीचर आहे. आता आपण पाहूया डिफरन्स GSL आणि GSL 12 मध्ये. GSLचे 2 मॉडेल्स आहेत, GSL 8 आणि GSL 12. दोघांमधील फरक प्रामुख्याने कव्हरेज अँगलमध्ये आहे. GSL 8 याचा हॉरिझॉन्टल कव्हरेज आहे 80 डिग्री. GSL 12 याचा कव्हरेज आहे 120 डिग्री, म्हणजे वायडर एरिया, मोठ्या स्टेजसाठी योग्य. बाकी ड्रायव्हर्स, SPL लेवल आणि फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स जवळपास समानच आहेत. आता पाहूया आपण SL सिरीज फ्लॅगशिप म्हणजेच मेन लाईन ॲरे. SL सिरीज ही DNBची फ्लॅगशिप लाईन ॲरे सिरीज आहे. ती 3 मुख्य मॉडेल्समध्ये येते. GSL, दुसरा आहे KSL आणि तिसरा असणार आहे XSL. परंतु GSL हा सगळ्यात मोठा आणि शक्तिशाली सिस्टम आहे, तो म्हणजे फ्लॅगशिप ऑफ द फ्लॅगशिप सिरीज. आता आपण पाहूयात GSL सिरीजसाठी वापरले जाणारे सबवूफर्स. कोणताही लाईन ॲरे सिस्टम पूर्ण होत नाही जोपर्यंत लो एंड सपोर्ट नसतो, म्हणून DNBने GSL साठी तयार केले आहेत खास सबवूफर्स. त्यातलाच पहिला SL सब 3 21 इंची ड्रायव्हर्स असलेला मेन सबवूफर आणि दुसरा आहे SLG सब ग्राउंड स्टॅक व्हर्जन, ज्याला जमिनीवर ठेवून वापरतात. हे दोन्ही सबवूफर्स देखील कार्डिओइड डिझाईन वापरतात, म्हणजे लो फ्रिक्वेन्सी साऊंड फक्त पुढे जातो, मागे नाही. त्यामुळे स्टेजवरील साऊंड क्लीन आणि टाईट राहतो. आता आपण पाहूयात एम्प्लिफायर्स यूज्ड फॉर GSL. DAT एम्प्लिफायर्स हा एम्प्लिफायर 4 चॅनल आहे आणि DNBच्या सर्व मोठ्या सिस्टम्ससाठी ऑप्टिमाइज्ड आहे. तो डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग, डिले, EQ आणि प्रोटेक्शन फीचर्ससह येतो. प्रत्येक GSL बॉक्स DAT मार्फत स्वतंत्रपणे नियंत्रित केला जातो. आता आपण पाहूयात सॉफ्टवेअर्स फॉर GSL. GSL साठी 2 मुख्य सॉफ्टवेअर्स वापरले जातात. पहिला आहे ॲरे कॅल्क, प्रिडिक्शन आणि सिस्टम डिझाईनसाठी. यात तुम्ही व्हेन्यू डायमेन्शन्स, अँगल्स आणि SPL मॅपिंग आधीच पाहू शकता. आणि दुसरा आहे R1 रिमोट सॉफ्टवेअर, सिस्टम सेटअप आणि ट्युनिंगसाठी. यात तुम्ही रिअल टाईममध्ये ॲम्प्स आणि बॉक्सेस कंट्रोल करू शकता. हे 2 टूल्स वापरून इंजिनियर्सला परफेक्ट साऊंड मॅपिंग मिळतं. तर मित्रांनो, हा होता DNB ऑडिओ टेक्निकचा शक्तिशाली GSL लाईन ॲरे सिस्टम. एक असा सेटअप जो साऊंड इंजिनिअरिंगच्या जगात प्रिसिजन अँड पॉवरचे प्रतीक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ
माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. साऊंडवाला एके या चॅनलवर अजून असेच साऊंड गिअर स्टोरीज बघायला मिळतील. तर मी आहे आदित्य. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत कीप लिसनिंग, कीप साऊंडिंग.